एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। नांदेडच्या देगलूरमध्ये तलवार काढून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तर क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं कळतंय। तलवार दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। गलती किसकी बात है? यहाँ पे काम करने के लिए उनको हटाओ बोला तो उन्होंने मेरे को गला पकड़े और मारे। गाड़ी बड़ी गाड़ी टिप्पर है, हटाओ बोला था उनको, थोड़ा सा आगे ले लो। मैं गाड़ी लगा था और उन्होंने मेरे बात की जगह है क्या बोले और उन्होंने मेरा गला पकड़ के मारे। हे दृश्य आपण बघतोय। नांदेडच्या देगलूर मध्ये ही घटना घडली आहे। तलवार काढून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। तर तलवार दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कमलाकर, अतिशय खरतर धक्कादायक घटना आहे। दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेलाय, तलवार काढत धमकी देण्यात आली आहे। नक्कीच मेघना, देगलूर नांदेडच्या देगलूर शहरामध्ये मजनूर रोड आहे जो तेलंगणा सीमेलगत आहे। त्या ठिकाणी जे आहे शेख युनिस यांचं टायर रिपेअरिंगचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये त्यांचा भाऊ आणि ते दोघं काम करत असताना एक हायवा चालक त्या ठिकाणी आला आणि त्याच्या दुकानाच्या समोर हायवा लावल्याच्या नंतर शेख युनिस यांनी त्यांना विनंती केली की म्हणून हे वाहन काढ। तर यावरती ट्रक चालक जो आहे त्याने तुझ्या बापाचा रस्ता आहे का अशी धमकी देत त्याच्या मित्राला बोलून घेण्यात आलं। त्या ठिकाणी सुद्धा त्याचा मित्र त्या ठिकाणी आला आणि हातात तलवार घेऊन जीवे मारण्याची धमकी या दुकान चालकांना दिलेली आहे। आणि त्यानंतर आजूबाजूची जी लोक जमली त्यामुळे कुठेतरी मात्र आता जे आहे पोलीस ठाण्यामध्ये सुधाकर कावतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अद्यापर्यंत फरार असल्याची माहिती आहे। आणि पोलीस तपास मात्र घेतात। मात्र या घटनेमुळे जे आहे देगलूर शहरामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं होतं। निश्चित धन्यवाद कमलाकर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नांदेडमध्ये तलवार दाखवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला। देगलूरमध्ये तलवार काढून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।